नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा। तर मित्रांनो, स्वानंदीमुळे आता समर राजवाडेंसमोर आला आता चक्क मल्लिकाचा खरा चेहरा। तर पुढे पोलीस आता मल्लिकाला ठोकणार बेड्या, तर दुसरीकडे मात्र समर आता मल्लिकाचा उतरवणार चांगलाच मास। तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशा प्रकारे आपल्या समर राजवाडेंना आजपर्यंत आपल्या काकूंचा खरा चेहरा माहीत नव्हता, पण मात्र आता ज्यावेळेस मात्र स्वानंदीला काकूंची सगळी काही नाटकं कळतात त्यावेळेस मात्र स्वानंदी आता शांत बसत नाही। स्वानंदी फायनली ठरवते की काही जरी झालं तरी ह्या काकूंना त्यांच्या पापाची शिक्षा भेटलीच पाहिजे। त्यासाठी मात्र स्वानंदी खूप सारे प्रयत्न करत असते, पण ही मल्लिका मात्र आता समर आणि स्वानंदी ह्या दोघांच्या नात्यामध्ये फूट पाडण्याची कितीतरी वेळा हिने प्रयत्न केलेत, हे पण तुम्ही चांगलंच नोटीस केलं असेल। पण आता काही जरी झालं तरी तुम्हाला माहितीच आहे की ही मल्लिका एवढी शातीर असते की ती स्वानंदीला असे सहजासहजी पुरावे कोणतेही मिळू देत नसते, कारण की तिचं एकच टार्गेट असतं की जर स्वानंदीला माझ्या विरोधात पुरावे भेटले तर ती समरला माझ्या विरोधात भडकवू शकते। त्याच्यामुळे मला असं काहीतरी केलं पाहिजे की स्वानंदीला माझ्या विरोधात पुरावे एकही सापडले नाही पाहिजे, पण तरी पण मात्र मी तिची वाट लावलीच पाहिजे। पण या मल्लिकाने आतापर्यंत स्वानंदीच्या विरोधात खूप कटकारस्थान केलं आणि तुम्ही पाहिलेच असेल की कशा प्रकारे नागपंचमीच्या वेळेस देखील ह्या मल्लिकाने आपल्या स्वानंदीला खूप सारं काम सांगितलेलं असतं, पण तरी देखील मात्र समरच्या मदतीने तिने सगळं काम पूर्ण पण केलं आणि ह्या मल्लिकाला आता तोंडावरती पण पाडलेलं असतं। तर पुढे मात्र ही मल्लिका म्हणते की ही स्वानंदी प्रत्येक वेळेस माझ्या तावडीतून वाचते कसं काय, त्याच्यामुळे हिला आता सोडणार नाही, हिच्यासाठी काहीतरी खूप मोठा प्लॅन आखावा लागेल, कारण की काही जरी झालं तरी ह्या स्वानंदीला मी यश मिळू देणार नाही। दुसरीकडे मित्रांनो, आता सगळ्यात भयंकर गोष्ट झालेली असते, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सुष्मिताला काडीची अक्कल नसते, पण मात्र ही मल्लिका सुष्मिताच्या मनामध्ये स्वानंदीबाबत खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी भरवत असते आणि ह्याच गोष्टींमुळे मात्र आता सुष्मिताला असं वाटायला लागतं की काही जरी झालं तरी देखील मात्र आपण स्वानंदीला समरपासून दूर करण्यामध्ये यशस्वी होऊ, पण मात्र हिला माहीत नसतं की ती जे काही करते ना ते किती चुकीचं आहे। तर पुढे मात्र ही मल्लिका आपल्या स्वानंदी आणि समरच्या विरोधात खूप सारे कटकारस्थान करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत मात्र समरचा काकूंवरती जो विश्वास होता ना त्याच्यामुळे स्वानंदीला त्यांच्या विरोधात काहीच करता आलेलं नसतं, पण आता पुढे आपली स्वानंदी ह्या काकू विरोधात एवढे पुरावे गोळा करते की त्याच्यानंतर मात्र समरला काय कोणाला देखील विश्वास ठेवावाच लागेल। तर पुढे मात्र ही मल्लिका आपल्या समर आणि स्वानंदीवरती एक जीव घेणं हल्ला करायचं ठरवते आणि या सगळ्यामध्ये मात्र कुणाला इन्व्हॉल्व करून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे का, कारण की या सगळ्यामध्ये मात्र ती सुष्मिताचा वापर करणार आहे, कारण की तिला माहित असतं की जर मी स्वतः करायला गेले तर त्याच्यानंतर मी जर सापडले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे जर आपण सुष्मिताचा वापर केला तर त्याच्यानंतर आपण सापडू पण शकत नाही आणि स्वानंदी माझ्यावरती संशय पण घेऊ शकत नाही, कारण की स्वानंदीला आधीपासून माहीत असतं की आमच्या वाईटावरती जर कोणी असेल तर फक्त ती एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे स्वतः मल्लिका। त्याच्यामुळे आता काही जरी झालं तरी स्वानंदीने ठरवलेलं असतं की काही होऊ दे, पण मात्र ह्या मल्लिका काकूला मी सोडणार नाही। आणि तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने एक सांगितलेलं असतं की तिला आश्रमासाठी खूप सारी मेहनत करायची असते, म्हणजेच त्या लोकांना आपल्याला सगळ्या काही गोष्टी प्रोव्हाइड करता आल्या पाहिजे। तर पुढे मात्र ह्या मल्लिका आणि अंशुमनने तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे ते आश्रमाची जागा देखील स्वतःच्या हातामध्ये घेतलेली असते, हे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। तर स्वानंदी मात्र तो सगळा स्कॅम उघडकीस आणते आणि यांनी तिथून खूप सारे पैसे ढापलेले आणि छापलेले असतात, हे देखील समरच्या समोर येतं। तर पुढे समर राजवाड्यांच्या पायाखालची जमीन सरकते ज्यावेळेस मात्र स्वानंदी त्यांच्या समोर मात्र ह्या मल्लिकाचा चेहरा एक्सपोज करते त्यावेळेस। तर पुढे आता मल्लिकाला पोलीस अटक पण करतात आणि समर राजवाडे कशा प्रकारे ह्या मल्लिका काकूचा चांगलाच मात जिरवतात हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये आणि उद्यापासून तुम्हाला काहीतरी स्पेशल पाहायला भेटणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। भेटूया येणाऱ्या अपडेटमध्ये। तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश, तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता।